नमस्कार मित्रांनो, अखेर शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आली आहे। पीक विम्याचे पैसे ज्या शेतकऱ्यांना आतापर्यंत मिळालेले नाहीत किंवा ज्यांना अग्रिम पीक विमा हा यापूर्वी मिळालेला आहे, ज्यांना 75% पीक विमा बाकी आहे, अशा सर्व शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक अपडेट आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून आज 3 शासन निर्णय हे घेण्यात आलेले आहेत आणि या 3 शासन निर्णयाच्या माध्यमातून जे पीक विम्याचे पैसे कंपनीकडे पाठवायचे होते ते आज या ठिकाणी ट्रान्सफर करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून हे 3 शासन निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत। तुम्ही स्क्रीनवरती तिन्ही शासन निर्णय ठिकाणी पाहू शकता। एक महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे शेतकरी बांधवांनो, आता आपण राज्य सरकारच्या माध्यमातून जे घेण्यात आलेले शासन निर्णय आहेत हे शासन निर्णय या ठिकाणी समजून घेऊयात। कोणकोणते 3 शासन निर्णय शेतकऱ्यांसाठी घेण्यात आलेले आहेत। तर बघा, पहिला शासन निर्णय कृषी पशुसंवर्धन, दुग्ध विकास व मत्स्य व्यवसाय विभाग यांच्या अंतर्गत घेण्यात आलेला शासन निर्णय आहे। तर बघा, सर्वसमावेशक पीक विमा योजनेअंतर्गत रब्बी हंगाम 2024-25 साठी उर्वरित शेतकरी हिस्सा विमा हप्त्यापोटी रक्कम 15,59,71,986 इतका निधी योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या पीक विमा कंपन्यांना वितरित करण्याबाबत हा शासन निर्णय 7 जुलै 2025 रोजी या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। त्यानंतर दुसरा शासन निर्णय आहे सर्वसमावेशक पीक विमा योजनेअंतर्गत रब्बी हंगाम 2024-25 साठी उर्वरित राज्य हिस्सा पीक विमा हप्त्यापोटी रक्कम 207,05,80,776 इतकी रक्कम योजनेच्या अंमलबजावणी करणाऱ्या विमा कंपन्यांना वितरित करण्याबाबत। तर हा देखील दुसरा शासन निर्णय 7 जुलै 2025 रोजी या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी घेण्यात आलेला आहे। शेवटचा शासन निर्णय सुधारित प्रधानमंत्री पीक विमा खरीप हंगाम 2025 करिता अग्रिम राज्य हिस्सा पीक विमा हप्त्यापोटी रक्कम 1,530 कोटी इतका निधी योजनेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार संबंधित विमा कंपन्यांना अदा करण्यासाठी योजनेच्या बँक खात्यामध्ये हे उपलब्ध करून देण्याबाबत हा देखील एक महत्त्वाचा शासन निर्णय 7 जुलै 2025 रोजी या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। तर अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या सर्व शेतकरी मित्रांना शेअर करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।